श्री नवनाथ चरित्र अध्याय 13 कनिफनाथ अवतार। ब्रह्मतनया सरस्वती जेव्हा 12 वर्षांची झाली तेव्हा ती रूपवान, गुणवान, चंद्रासारखी शीतल तेजस्वी दिसत होती। एकदा त्या बालिकेला पाहून कामदेव तिच्यावर भाळला आणि कुबुद्धीने तो तिच्यामागे धावू लागला। तो धावत असता त्याचा वीर्यपात झाला आणि वाऱ्याने ते वीर्य पृथ्वीवर पडले। तेव्हा हिमालयाच्या वनराईत एक हत्ती झोपला होता। त्या वीर्याचे काही थेंब त्या हत्तीच्या कर्णात पडले। त्यावेळी प्रबुद्ध नारायणाने त्या वीर्यात संचार केला। अनेक वर्षे तो हत्ती जिवंत होता। त्या जंगलात अनेक हत्ती होते। त्या सर्व हत्तींत हा हत्ती अतिशय तेजःपुंज दिसत होता। एकदा बद्रिकाश्रमी अग्निदेव शंकराच्या भेटीला गेले तेव्हा जालिंदरही तेथे होता। शंकर त्यांना म्हणाला, येथील वनराईत एक हत्ती बरेच वर्षे आपल्या कानात प्रबुद्ध नारायणासह विहार करीत आहे। तो महाहत्ती फार प्रतापी चंचल असून त्याला पकडून त्याच्या कानातील तो बालनारायण बाहेर काढणे कठीण आहे। जालिंदरने त्याला बाहेर काढून आपला शिष्य करावा। तेव्हा अग्निदेव म्हणाला, तो हत्ती कुठे आहे आम्हाला दाखवावा, माझ्या या जालिंदर पुत्रास एक पाठबळ होईल। शंकराने त्या दोघांना हिमालयाच्या वनराईत नेले। तेथे तो भयंकर हत्ती डोंगरावर होता। शंकर म्हणाले, ह्याच्याजवळ गेलो तर हा चवताळून समर माजविल, याला युक्तीने स्थिर केलं पाहिजे। तेव्हा जालिंदर म्हणाला, हे महादेवा, उमावरा, माझ्या मस्तकावर गुरुदेव दत्तांनी वरदकर ठेवला आहे। त्याचा चमत्कार आता तुम्ही पाहावा। ब्रह्मांडाला सुद्धा स्थिर करण्याचा वर मला मिळाला आहे। त्यांनी प्रलय काळाचा काळही शांतहील होईल। मग या हत्तीची स्थिरता मला अशक्य आहे का? असे म्हणून त्यांनी स्कंदावरील झोळीतून भस्म बाहेर काढले आणि मोहिनी स्त्राने तो जप करू लागला। शुद्ध मंत्राने ते भस्म त्याने त्या हत्तीवर सोडले। त्या भस्माने हत्ती एकदम शांत झाला। जालिंदर त्याच्या जवळ गेला व जमिनीवर गुडघे टेकवून तो हत्तीच्या कानाजवळ बसला आणि म्हणाला, हे गजा, तू महान शक्तिमान आहेस, सामर्थ्यवान आहेस। तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले आहे। त्याला बाहेर काढून मी तुझ्या कानांतून त्याची निर्मिती केली, म्हणून त्याचे नाव कनिफा असे ठेवणार आहे। त्यानंतर तो हात जोडून त्या प्रबुद्ध नारायणाला म्हणाला, हे समर्थ प्रबुद्ध नारायणा, तू या हत्तीच्या कानातून बाहेर ये। मी तुला अवतार दीक्षा देऊन माझा शिष्य करणार आहे। शिवाय या कर्णामधून तुझे अवतरण होईल, म्हणून कर्ण कनिफा हे नामकरण तुला देण्यात येईल। तेव्हा त्या कर्णातून आवाज आला, महाराज, स्थिर असावे, तुमची आज्ञा मान्य आहे। आणि लगेच त्या बलाढ्य हत्तीच्या कानातून तो बालक बाहेर पडू लागला। तेव्हा जालिंदरने त्याला आधार देऊन हत्तीच्या कानातून बाहेर काढला। त्या 16 वर्षीय तेजस्वी बालकाला खांद्यावर घेऊन जालिंदर शंकराजवळ गेले। तेव्हा त्या बालकाने खाली उतरल्यावर शंकर, अग्निदेव आणि जालिंदर यांना वंदन केले। शिवशंकराने त्याला मांडीवर घेतले। ती बालतनू इतकी देदीप्यमान होती की सर्व वनात जणू चांदणेच पडल्यासारखा शीतल प्रकाश दिसत होता। शंकर जालिंदरला म्हणाले, तू या बालकाला सर्व विद्येत प्रवीण करावा। असे म्हणून शंकराने कनिफाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि त्याला मंत्रोपदेश केला। तेव्हा कनिफाचे सर्व अज्ञान नष्ट झाले आणि नंतर सर्वजण बद्रिकाश्रमी गेले। अग्निदेवाने जालिंदरला सांगितले, गुरुदेव दत्तात्रयांनी तुला ज्या विद्या शिकविल्या आहेत त्या सर्व विद्या तू कनिफाला शिकव व त्याला तुझ्यासारखा प्रतापी कर। असे म्हणून अग्निदेवही तेथून निघून गेले। पुढील 6 महिन्यात जालिंदराने त्याला सर्व विद्येत प्रवीण केले। जेव्हा त्याला सर्व अस्त्रांचे प्रावीण्य प्राप्त झाले तेव्हा शंकर जालिंदराला म्हणाले, हे जालिंदरा, आता सर्व देवतांना तू प्रसन्न करून कनिफाला त्यांची वरप्राप्ती मिळवून द्यावी। सर्व देवदेवतांना हात जोडून जालिंदराने त्या बालकास वर देण्यास विनविले। तेव्हा ती दैवते म्हणाली, हे जालिंदरा, दत्तगुरूंनी तुला विद्या शिकवून आम्हाला वर देण्यास सांगितले, त्याप्रमाणे आम्ही दिले, तरी तुझ्या प्रत्येक शिष्याला आम्हास वर देण्यास सांगू नये। असे म्हणून ते स्वर्गस्थ सर्व देव विमानाने परत जाऊ लागले। तेव्हा जालिंदर अतिशय क्रोधी आला। तो म्हणाला, तुम्ही माझा अपमान करून परत जाण्यास निघालात, परंतु तुम्ही माझा प्रताप अजून पाहिला नाहीत। तेव्हा ती दैवते म्हणाली, हे जालिंदरा, श्री गुरुदेव व अग्निदेव यांच्या इच्छेनुसार आम्ही तुला वर प्रदान केला। यापुढे तुझे अनेक शिष्य होतील, त्यांना आम्ही वर का द्यावा? आम्ही त्यांना वर देऊ शकत नाही। हे त्यांचे बोल ऐकून जालिंदराने झोळीतून भस्म काढले आणि वातास्त्राचा जप करून ते भस्म हवेत उंच उडविले। तेव्हा त्यांची विमाने हवेत भरकटू लागली। त्यावेळी काही देवांनी आपली अस्त्रे बाहेर काढली आणि जालिंदरवर सोडू लागले।
यक्षाने अग्निअस्त्र तर वरुणाने जलदास्त्र अशी तर धूमास्त्र नागास्त्र इत्यादी प्रेरित होऊ लागली. हरिहर म्हणजेच विष्णू शंकर हे सर्व चमत्कार पाहत होते, परंतु जालिंदरनाथापुढे त्यांच्या अस्त्रांचे काही चालत नव्हते. सर्व अस्त्रे त्याच्यापासून लांबूनच परत जाऊ लागली. तेव्हा सर्व देव परत खाली उतरले आणि त्यांनी मनात विचार केला की युद्ध करून त्या नाथालाच ठार मारावे, आणि ती सर्वजण आपापली अस्त्रे परत बाहेर काढू लागले. तेव्हा जालिंदराने कामिनी अस्त्र सोडले आणि अचानक तेथे हजारो सुंदर रूपवान स्त्रिया निर्माण झाल्या. त्या कामास्त्राने सर्व देवता कामातूर झाले आणि सर्वजण त्या कामिनींच्या मागे धावू लागले. त्या स्त्रियांच्या मागे पळता पळता सर्वजण बद्रिकाश्रमी आले. तेव्हा त्या स्त्रिया काटेरी झाडे झुडपे यांच्यावर चढू लागल्या. तेव्हा देवही त्यांना कवेत घेण्यासाठी काटेरी झाडावर चढले व त्यांना विनवू लागले. तेव्हा जालिंदराने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून त्यांच्यावर भस्म फेकले. त्या सर्वांचे पाय काटेरी झाडांना चिकटून राहिले. काहींची वस्त्रे फाटली आणि तेवढ्यात कामिनी अदृश्य झाल्या. काहींचे डोके खाली पायवर अशी अवस्था झाली होती. ते दृश्य पाहून शंकर व विष्णू हसू लागले. ते मनात म्हणाले, बरी यांची फजिती झाली. स्वतःला फार मोठे ज्ञानी समजत होते. जालिंदरने लगेच कानिफाला सांगितले, ज्या देवांची वस्त्रे फाटून ते नग्न झाले आहेत त्यांना तू वसने नेसवून ये. कानिफानाथ लगेच अनेक वस्त्रे घेऊन त्यांना वस्त्रे नेसवू लागले. तेव्हा देव म्हणाले, अरे, तुझ्या गुरुची करणी विपरीत आहे. आमचे सर्व सामर्थ्य त्याच्यापुढे फिके पडले आहे. तेव्हा कानिफानाथ म्हणतात, महाराज, माझ्या गुरूंच्या नकळत मी ही वस्त्रे तुम्हाला परिधान करीत आहे. हे तुम्ही माझ्या गुरुला बोलू नका. वस्त्रे नेसून झाल्यावर प्रत्येकाचे पाय धरून कानिफाने त्यांना वंदन केले. त्याची नम्रता पाहून सर्व देव त्याच्यावर संतुष्ट झाले आणि त्याच्या शिरावर आपला वरदहस्त ठेवून वर देऊ लागले. ज्याचे जे अस्त्र होते त्याची शक्ती त्या कानिफाला प्राप्त होऊ लागली. ते पाहून जालिंदरने विभक्तास्त्र सोडले व त्या सर्वांना मुक्त केले. तेव्हा सर्वजण जालिंदराजवळ जाऊन म्हणाले, तुझा शिष्य अस्त्रांत सर्व प्रकारे अनुकूल झाला आहे. त्याला आम्ही वरद देऊन तुझी इच्छा पुरी केली. यापुढे त्याच्या अस्त्रांत आम्ही प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू. तेव्हा जालिंदरने त्यांना सांगितले, पुढे शाबरी कवित्वानाही तुम्ही त्याला सहाय्य करावे. ते मान्य करून सर्व देव स्वस्थानी गेले. त्यानंतर रमावर व उमावर त्याच्याजवळ येऊन त्यांनी जालिंदरचे अभिनंदन केले व त्याच्यासह बद्रिकाश्रमी 3 रात्र त्यांनी मुक्काम केला. श्री विष्णू आणि शंकर हे जालिंदरनाथाची शक्ती पाहून समाधानी झाले आणि त्याची स्तुती केली. आजपर्यंत देवांना हात दाखविणारा असा कुणी भेटला नव्हता. त्यानंतर शिवशंकरांनी जालिंदरला सांगितले की तू नाग अश्वत्थ्याच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तिथेच शिष्याकडून कवित्व करून कानिफाला वर मिळवून घे. परोपकारार्थ ह्या विद्येचा कानिफाला उपयोग होऊन तो हजारो शिष्य निर्माण करील. ही शाबरी विद्या पूर्वी रूपीने शोधून काढली, परंतु तिचे कारकत्व फारच थोडे आहे. आता नवनाथांनी 100 कोटी कविता करून त्याचा परोपकारासाठी उपयोग करावा. शंकर महादेवांचा हा उपदेश जालिंदरने मान्य केला, कारण वेदविद्या मंत्र व अस्त्रविद्या मंत्र जरी प्रबल असले तरी कलियुगी त्याचा प्रभाव चालणार नाही. म्हणून त्यांना नाग अश्वत्थ्या ठिकाणी हवन करून सिद्ध करणे जरुरीचे आहे. हे शंकराचे बोल ऐकून ते दोघेजण बद्रिकाश्रमी काव्य करू लागले. त्यांनी एकूण 40 कोटी 20 लक्ष काव्य रचली. तेव्हा शंकर प्रसन्न होऊन त्यांना म्हणाले, हा कनिफनाथ भविष्यात अपार शिष्य तयार करील. त्यांना परिपूर्ण ज्ञानी करण्यासाठी ह्या काव्याला सिद्ध करण्यास नाग अश्वत्थ्याचे ठिकाणी जाऊन हवन करावे. भविष्यात सर्व नवनाथ एकूण 100 कोटी काव्यरचना करतील. त्या काव्यत्वामुळे सर्व जनांना सुखप्राप्ती होऊन रोगराईपासून मुक्ती मिळेल. यासाठी हवन करून त्या काव्यांना अनुकूलता प्राप्त करून द्यावी. जालिंदर आणि कनिफनाथ त्या नाग अश्वत्थ्याचे ठिकाणी गेले. तेथे हवन करून सिद्धी प्राप्त केलेल्या सूर्यकुंडाचे उदक आणून 52 वीरांवर शिंपडून त्यांची अनुकूलता प्राप्त केली आणि ते दोघे परत बद्रिकाश्रमी आले. तेव्हा श्री विष्णूंनी त्यांच्या या कार्यावर प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. जालिंदरनाथांनी जेव्हा शंकराची भेट घेतली तेव्हा महादेव त्यांना म्हणाले, आता कनिफाला तपास बसवावे. जालिंदरने त्याप्रमाणे कनिफाला भस्म लावून भागीरथी काठी घोर वनांत तपश्चरणास बसविले. त्याच अरण्यात गोरक्षही तपश्चरणास बसलेला होता.